त्यांच्या सरकारमध्ये छगन भुजबळ राहतोय। मग छगन भुजबळ इतकी मस्ती आलीच कशाची? मराठ्यांनी ठरवलं असतं छगन भुजबळला दंगल करायची आणि छगन भुजबळला उत्तर द्यायचं तर मराठ्यांनी त्याला चेटी सुद्धा घालून दिली असती। फडणवीस साहेब तुम्ही गैरसमज भरून काढा, खड्डे भरून काढा, चढ उतार भरून काढा, आम्हाला मराठ्यांना नाही देणे घेत। पण छगन भुजबळचं लय ऐकून राज्यातलं पुरं भाजप संपून बसू नका मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी। मराठ्यांनी पुन्हा एकदा ठरवलं आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा असला तर माता मावल्यांसह बारीक लेकर वयोवृद्ध माणसं सुद्धा आपले त्यांची हयात पूर्ण विना आरक्षणाची गेली। पण आपल्या लेकराचं वाटोळ आता होऊ द्यायचं नाही म्हणून म्हातारे माणसं सुद्धा आपल्या नातवाला न्याय मिळाला म्हणून रस्त्यावरती उतरले। सरकारनं मराठ्यांवर किती डाग टाकले हे मध्ये हलवून फिरलो म्हणायचं नाही। आता माईक पीक अजिबात बाजून ठेवायचं। सरकारनं मराठ्यांवरती डाव टाकायचं ठरवलं। सरकारने छगन भुजबळाच्या माध्यमातून पुन्हा सरकार त्याच्या आडोशाला लपायला लागलं। सरकारने त्याला मंत्रिपदही दिलं। त्या मंत्रिपदाच्या जोरावर त्यानं ओबीसीचे पडेल फिडेल सगळे आमदार गोळा करायला सुरुवात केली। बहुतेक देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असावं की तू यांना गोळा कर, मी तुला साथ देतो। कारण ज्या सरकारमध्ये छगन भुजबळ राहतोय मग छगन भुजबळला इतकी मस्ती आलीच कशाची? मराठ्यांचा अंतर्वाली शांततेत आंदोलन सुरू आहे। अंतर्वालीत मराठ्यांचा आंदोलन सुरू आहे। आंदोलनाच्या समोरच आंदोलनाला बसवलं। याचा अर्थ होतो छगन भुजबळला सरकारचा पाठिंबा आहे आणि मराठ्यांशी त्यांना दंगल घडून आणायची। मराठ्यांना मी शांततेचं आव्हान केलं आणि मराठा शांत बसला। जर मराठ्यांनी ठरवलं असतं छगन भुजबळला दंगल करायची आणि छगन भुजबळला उत्तर द्यायचं तर मराठ्यांनी त्याला चेटी सुद्धा घालून दिली असती। पण मराठ्यांवरती ते संस्कार नाहीयेत। मराठा एकदा शांत म्हणलं की शांतच राहतो। कोणाच्या पायाला पाय लावत नाही, पुन्हा पाय सुद्धा पडत नाही। या मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे, तुम्हाला मी मायबाप मानलाय, तुमच्याशी मी कधी दगा करणार नाही, फक्त शांततेत राहा। आपल्याला शांततेने हे युद्ध जिंकायचंय। यांनी किती दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, वाद लावायचा प्रयत्न केला तरी मराठ्यांनी हात उचलायचा। गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांनी आणि मराठा बांधवांनी एकमेकाच्या अंगावर नाही जायचं, शांत राहायचं। हे शांततेचं युद्ध कोणालाच पेलत नाही। मराठा समाजाला मी मायबाप मानतो। मराठा समाजानं प्रामाणिकपणानं माझ्यावर मुलगा म्हणून विश्वास ठेवला आणि तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, मराठा समाजाशी मी एवढा सुद्धा दगाफटका केलेला नाही।
माझ्या शरीराची पुरी चांगली होऊन बसली. चालताना बसताना उठताना मला शरीर साथ देत नाही. सरकारनं माझ्यावरती हल्ले करायचे प्रयत्न केले. माझ्या विरुद्ध षडयंत्र रचले. मला जेलमध्ये टाकायसाठी SIT सुद्धा नेमली. पण हा मराठा खानदानी जातवान मराठ्यांची क्षत्रिय औलाद आहे. मी भेट सुद्धा नाही आणि माग सुद्धा सरकत नाही. तुम्हाला दिलेला शब्द आणि 6 करोड मराठा माझा जो आशानं आणि अपेक्षेनं माझ्याकडे बघतोय की हे पोरग निष्ठावान आहे, या शब्दाला मी कधीच तुमच्या डाग लागू देणार नाही. सरकारचं मायबाप हेच दुःख नाही. मी त्यांना मॅनेज बी होत नाही, इकत नाही, फुटत नाही. बाकीच्या लोकांसारखं मी नाही केलं. खरं सांगतो तुम्हाला, छत्रपतीच्या पवित्र भूमीत उभा आणि त्यांच्या पुतळ्याजवळ उभा यांनी काही दिलं असतं, पण सगळ्यावरती लाथ मारली फक्त माझ्या जातीसाठी. आई बापा हो, माझी एकच इच्छा आहे शेवटची, माझ्या गोरगरीब मराठ्यांना, करोडो मराठ्यांना आरक्षण देऊन त्या पोरांच्या अंगावर वर्दी चढलेली बघायची, बस एवढंच. मराठ्यांच्या मायबापा रात्रंदिवस कष्ट करायला लागले. मराठ्यांच्या नोकरदार वर्गाने 1-1 रुपये मागे ठेवून मुलं शिकवले. व्यावसायिक मराठ्यांनी सुद्धा 1-1 रुपये जमा करून आपले लेकरं शिकवले. मराठ्यांनी वेळोप्रसंगी उस तोडले. आपल्या आईबापाला वेळेप्रसंगी मुलाला मुलीला जर पैसे कमी पडले, व्याजानं काढले. वेळेप्रसंगी त्या मायबापाचं रानही गेलं, सावकाराच्या घशात गेलं, पण लेकराला शिकवण्यात मायबाप मराठा कधी कमी पडला नाही. पण या आरक्षणानं मराठ्यांचा घात केलाय. लाखानं मराठ्यांचे पोर सुशिक्षित बेकार म्हणून आई बापा समोर व्यसनी होऊन हिंडायला लागली. म्हणून मराठ्यांनी ठरवलं, आता काही झालं, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही. आपल्या मराठा नोकरदार असणाऱ्यांच्या सुद्धा भरत्या होत नाहीये. जो कोणी मराठा अधिकारी आहे, मग क्षेत्र कोणचंही असू द्या, त्यालाही धमकवलं जातंय. त्याला काय म्हणतात माहितीये तुम्हाला? आपल्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला हे येते बाचकाने 2-4 दगडे गोळा होऊन हे म्हणतात, तू मराठ्याचा म्हणून काम करीत नाही का आमचं? आपण त्यांच्या अधिकाऱ्याला कधी म्हणतो का तू ह्या जातीचा आहे म्हणून आमचं करत नाही? रक्षण करा. समाजानं आपल्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा पाठीशी उभं राहायचं शिका. अधिकाऱ्याला त्रास देते, आपल्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देते. मला या नांदेडच्या नगरीतून शेवटचं सांगायचंय, आणि सकाळपासून हिंडतो, माझ्या टांगड्या दुखायला लागल्या तर तुमच्या पार मोडून गेल्या असत्या. पाठ दिशेवर किंवा पण नांदेड नगरीतून शेवटचं सांगतो. नाही नाही काय मारतो का मला भाभी राहत आहे ना, कवरच चलून ते म्हणतोय देऊ. पहिल्यांदा पूर्वीच्या काळात
पाटील शब्द लय नाव ठेवते. पाटला असा खोटा ठोकलाय. आयला मला तर असं बेकार म्हणतात ना ते सोशल मीडियावर. त्याच्यावर मला म्हणतात हे येड आहे छगन भुजबळ. तेव्हा म्हणतो याला कायद्याचा अभ्यास नाही, घटनेचा अभ्यास नाही, चौथी नापाशी, हे गावठी आहे. मी गावठी असून दे, मी फार बधीर आहे. तुला काय करायचं? मला काय लग्न करायचं तुझ्या संग? मी फार पागल आहे, येडा आहे मी. पण मराठ्यांना न मिळणारं 70 वर्षाचं आरक्षण आतापर्यंत 1.5 कोटी मराठ्यांना दिलं नाही. तो छातावर काय देऊ? अरे मी पुरा येडा आहे, मला काहीच कळत नाही. तू पायाने चालतो, मी टकोऱ्यावर चालवतो. तू घटनेचा कायद्याचा अभ्यास घे. पण माझा मराठा समाज पुरा खचला होता. आता कधी मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही? पण मराठ्यांना कळालं आता इमानदारीचा उठाव झालाय. हे शांततेचं युद्ध सुरू झालं. आता आरक्षण मिळणार. मी सरकारला विचारलं होतं 54 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, यावर मला खरं सांगा सापडल्यात का? त्यांनी मला प्रोसिडिंग बुक वरती लिहून दिलेलं आहे 54 लाख नाही, 57 लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या. मग आता 57 लाख सापडल्यात. एकाच्या याच्यावर 40-40, 50-50 निघायला लागल्या. आपण 3च धरू, एका नोंदीवर 3, तरी 1.5 कोटी मराठा गेला नाही आरक्षणात. छगन भुजबळला कवा करायचं मी पागल आहे का येडा आहे? तुला चक्कर बसायची वेळ आणली मी. आणि तू जर आणखी लय दिवस माझ्या नादी लागला ना, तुला जनावरांच्याच गोळ्या घ्यावा लागणार. इंजेक्शन सुद्धा तुला जनावरात घ्यावं लागतं. इतका लांब आहे की हैदराबादचं गॅजेट लावण्यासाठी समिती हैदराबादला गेली. येडा आहे मी. लागली की नाही कामाला? कामाला लागली का नाही? आपला असा कचका असतो. माझा या नांदेडच्या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं एक फडणवीस साहेबांना विनंती करायची. तुम्ही छगन भुजबळला बळ द्यायला लागलात, आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही त्याला बळ घ्या, कडाला घेऊन हिंडा, त्याचे मुके घ्या, आम्हाला नाही देणं घेणं. पण तुम्ही जी त्याला टोळी जमा करायला सांगितली ओबीसीच्या नेत्याची, आणि त्यांना आम्ही कधी शत्रू मानलं नाही, कधी विरोधक मानलं नाही. तुम्ही आमच्या अंगावरती त्यांना घालायला लागलात. आणि तुमचा दुसरा एक पण आहे की मी ओबीसीचे नेते एकत्र करून पाठीमागं जो नेरेटिव्ह पसरला होता, जो गैरसमज पसरला होता, तो भरून काढणार. फडणवीस साहेब, तुम्ही गैरसमज भरून काढा, खड्डे भरून काढा, चढ उतार भरून काढा, आम्हाला मराठ्यांना नाही देणं घेणं. पण छगन भुजबळचं लय ऐकून राज्यातलं पुरं भाजप संपून बसू नका. माझं तुम्हाला सांगणं आहे, आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही, कधी मानणारही नाही. आमचं आहे ते आरक्षण द्या, हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचते. पण जर छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर 288 उमेदवार पडत असते तुमचे. छगन भुजबळ साहेब, आम्हाला आमच्या लेकराच्या पुढे काय दिसत नाही. आता भाजपच्या, राष्ट्रवादीच्या, काँग्रेस, शिवसेनेच्या मराठ्यांनी ठरवलंय नेता मोठा करण्यापेक्षा आपल्या जातीचे स्वतःचे लेकर मोठे करू. 10% मराठे सुधारतील राजकारणात जाऊन, पण 90% मराठ्यांचं काय?
आणि या मनोज जरांगेने नेमका तोच विडा घेतला की 10% सुधारायचे नाही पण 90% गरीब मराठे सुधारायचे. आणि त्यांची तीच पोटदुखी आहे की हे पोरग आपल्याला मॅनेज होत नाही, फुटत नाही, याला इतकं बदनाम करा नाही तर याला संपवा. आता संपवायला ते 6 कोटी मराठी अंगावर होते. बदनाम करते तर माझ्याजवळ कत नाही बदनामी सारखं. माया किती पॅन्ट झटकेले तरी 8 आणा खाली पडत नाही. त्यामुळे यासाठी फेल झाली, यासाठी कोणकडे गेली त्याची तिलाच माहित. आमचं म्हणणं साधं आहे. फडणवीस साहेब तुम्ही पाठीमाग असं म्हणले, मला नावेलाजाने हे बोलायची वेळ आली. 1980 पासून ज्यांनी मराठ्यांना काहीच दिलं नाही त्यांच्या मागे मराठी पळायला लागले. फडणवीस साहेब तुम्ही एक गोष्ट विसरला, 1980 पासून त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे मराठ्यांना माहिती आहे. आमचं 16% आरक्षण सुद्धा त्यांनी ओबीसीला दिलं हे आम्हाला माहिती. आमचं म्हणणं एवढं आहे, त्यांनी जी चूक केली ती तुम्ही का करताय? दुरुस्त करा ना. तेच किती दिवस सांगणार? त्यांनी चूक केली, तुम्ही दुरुस्त करा. आणि फडणवीस साहेब तुम्हाला आठवण करून देतो पुन्हा एकदा, तुम्ही ती चूक दुरुस्त केली होती. 13% मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला 106 आमदार निवडून दिले. 106 आमदार हे तुम्ही विसरला. आता तुम्ही छगन भुजबळ आमच्या विरोधात उभा केला, बाकीच्या नेत्यांना तुम्ही बळ द्यायला लागलात. आणि माय बापा हो, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलोय, ओबीसीच्या छगन भुजबळची मागणी काय आहे? मराठ्यांच्या 54 लाख दिलेल्या नोंदी रद्द करा आणि याला पाठबळ फडणवीस साहेबांचं सरकारचं.